नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरामध्ये कला रामनवमीची तयारी करत असते. तेथे रजनी आणि सरोज येते आणि रजनी कलाला म्हणते की अगं कला, किती सुंदर तयार केलं आहे तू. कला उठते आणि म्हणते की रामनवमीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. रजनी म्हणते की तुला सुद्धा. रजनी म्हणते की बरं, काय काय राहिलं ते सांग, मी तशी मदतीला येते. कला म्हणते की तयारी सगळी झाली आहे, फक्त प्रसादाचा शिरा आणि सुंठवडा राहिला आहे, मी ते मागेच ठेवला. रजनी म्हणते की ठीक आहे. तेवढ्यात आबा देखील येत आणि आबा दर्शन घेतात आणि म्हणतात की अरे वा, नव्या सुनबाईकडे बघून वाटत नाही की त्यांचं पहिलंच वर्ष आहे या घरामध्ये. मला तर खोलीतून बाहेर आल्यानंतर असं प्रसन्न वाटतंय. रजनी म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललात आबा. रजनी म्हणते की अहो आबा, मी इतकी वर्ष हे सगळं करते, पण आज मी पहिल्यांदाच हे अनुभवते. सणाचा आनंद अनुभवणं हे मला कलामुळेच कळलंय. ती सगळे सण सोहळे किती जीव लावून करतेस. आबा म्हणतात की खरं आहे तुझं. तेवढ्यात अद्वैत येतो. अद्वैतला सरोज म्हणते की अद्वैत, झोप झाली का? तुझा हात बरा आहे का? अद्वैत म्हणतो की हो, बरा आहे आता. तेवढ्यात रोहिणीच्या नावाने पार्सल येतं. तेवढ्यात सरोज पार्सल घ्यायला जाते आणि सरोज म्हणते की ती तिच्या रूम मध्ये आहे, मी घेते. लगेच रोहिणी हातातून पार्सल ओढते त्या माणसाच्या आणि म्हणते की घेते मी, आणि त्याला सांगते की तुमच्या सरांना कळवेल की मला पार्सल मिळालं, आणि ती आतमध्ये निघून जाते. रोहिणी रूम मध्ये जात असते. आबा रोहिणीला म्हणतात की अगं रोहिणी, कुठे चाललीस? रोहिणी म्हणते की कुठे नाही डॅड, आलेच मी, आणि तिथून निघून जाते. सरोजला मात्र तिच्यावर संशय आलेला असतो. सरोज मनातच म्हणत असते की नक्की काय चाललं आहे हिचं. एवढं काय महत्वाचं होतं त्या पार्सल मध्ये, तिने मला हात देखील लावून दिला नाही. सरोज आबांना म्हणते की आबा, तुम्ही चहा घेतला का? कला लगेच म्हणते की मी आणते लगेच. रजनी म्हणते की अगं राहून दे, मी आणते चहा. सरोज आबांना म्हणते की आबा, मी एक महत्वाचा फोन करून येते. सरोज फोनवर बोलत असते आणि तिकडून नैना आणि संगीता येत असतात. सरोज लगेच फोन ठेवते आणि त्यांना अडवते आणि म्हणते की एक मिनिट, हिंमत कशी झाली तुमची आमच्या घरामध्ये यायची? कोणी बोलावलं होतं तुम्हाला इथे? आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, तुमच्या मुलीने मला वचन दिलं आहे की ती तुम्हाला भेटणार नाही म्हणून. तुम्ही माझ्या घरामध्ये पाऊल देखील टाकायचं नाही. गेट आउट. जर तिला तुम्हाला भेटायचं असेल तर तिला तुम्ही कायमचं घरी घेऊन जायचं. तेवढ्यात अद्वैत येतो आणि अद्वैत सरोजला म्हणतो की आई थांब जरा, आणि सरोजला म्हणतो की आबांनी त्यांना इन्व्हाइट केलं आहे. अद्वैत संगीता आणि नैनाला म्हणतो की या तुम्ही. सरोजला खूप संताप येतो. नैना संगीताचा हात पकडते आणि संगीताला घेऊन जाते मध्ये. संगीता आणि नैना मध्ये गेल्यानंतर सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, काय आहे ते हे सगळं? मी अडवत होते ना त्यांना, तू त्यांना मध्ये का पाठवलंस? विचित्र वागायला लागला तू हल्ली. नक्की आहे तरी तू कोणाच्या बाजूने? अद्वैत म्हणतो की आई प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आबांनीच सांगितलं होतं त्या अति आगाऊला यांना इन्व्हाइट करायला, मग आपण तरी काय करू शकतो? मला मान्य आहे आपला आणि त्यांचा काही एक संबंध नाही, पण आता राहुलमुळे आपलं त्यांच्याशी नातं जोडलं जाते, मग आपण त्यांना कसं काय वाढवू शकतो? सरोज म्हणते की मला नाही, हे सगळं असह्य होते, आणि एवढं बोलून सरोज तिथून निघून जाते. नैनाला आणि संगीताला पाहून कलाला खूप आनंद होतो आणि संगीताला म्हणते आई, तू अशी गप्प गप्प का आहेस? संगीता कलाला म्हणते की अगं, आम्ही येताना ना एक प्रॉब्लेम झाला ग. नैना संगीताला म्हणते की मम्मा, एवढं काही झालेलं नाही, इट्स ओके. संगीता नैनाला म्हणते की तू गप्प राहते का आता? आणि संगीता घडलेला सगळा प्रकार कलाला सांगते. त्यावर कला संगीताला म्हणते अगं, आजोबांनी जेव्हा मला आमंत्रण द्यायला सांगितलं ना तुम्हाला, त्यावेळेस त्या नव्हत्या तिथे, आणि रात्री उशीर झाला त्यामुळे त्यांच्या कानावर घालायचं राहून गेलं. कला म्हणते की थांब, मी आता सांगून येते त्यांना. संगीता म्हणते नको जाऊ, अद्वैत रावांनी पाठवलं आम्हाला आतमध्ये. कला संगीताला म्हणते की आजोबा त्यांच्या रूम मध्ये आहे, जा जाऊन भेट त्यांना. संगीता म्हणते की अगं, मी थोडीशी फळं आणि राजू काकाच्या दुकानातून मिठाई आणली, साधी आहे, चालेल ना? त्यावर कला म्हणते की अगं आई, तू कशाला मनाला लावून घेतेस? तू एवढं सगळं आणलंस, याच्या मागची भावना महत्वाची आहे, दे तू इकडे माझ्याकडे. आणि कला म्हणते की मी आलीच, तुम्ही या आजोबांना भेटू. कला फळं ठेवत असताना अद्वैत तिथे येतो आणि अद्वैतला कला म्हणते की चांदेकर, खरंच थँक्यू. त्यावर अद्वैत म्हणतो की आज कशासाठी थँक्यू, एवढे उपकार कशाला करतेस माझ्यावर? कला म्हणते की तू माझ्या आईला आणि नैनाला आतमध्ये आणि सरोज मॅडमला देखील समजावले यासाठी. अद्वैत म्हणतो की चांदेकर ज्यांना इन्व्हाइट करतात ना, त्यांना परत कधीच पाठवत नाही, आणि यालाच मॅनर्स मानतात, त्यामुळे तुझं थँक्यू तुझ्याकडेच राहून दे.
मला गरज नाहीये त्याची. कला म्हणते की सगळेजण म्हणतात अद्वैत चांदेकर नाकासमोर चालणारा माणूस आहे, पण तुझं बोलणं असं वाकडं तिकडं का जातंय? त्यावर अद्वैत म्हणतो की वाकड्या माणसासोबत वाकडंच बोलावं लागतं, त्यामुळे ते सरळ होतात. कला म्हणते की तुझ्याशी बोलायलाच नको. त्यावर अद्वैत म्हणतो की मग नकोच बोलू. कला म्हणते की माफ करा चांदेकर, जा आता तुम्ही. त्यावर अद्वैत म्हणतो की एक सेकंड, घर माझं आहे, कुठे जायचं कुठे बसायचं मी ठरवणार, तुला काय करायचं? कला म्हणते की सगळं तुझंच आहे, माझं असं मी म्हणतच. अद्वैत आणि कलाचं बोलणं रोहिणी गपचूप ऐकत असते आणि रोहिणी मनातच म्हणत असते की अद्वैत, जितकी मज्जा करायची उत्सवात तितकी कर, तुला कळणारही नाही काय होणार आहे तुझ्यासोबत. वाळू जशी हातातून निसटते तसं सगळं निसटून जाणार आहे तुझ्या हातातून. दुसरीकडे संगीताचा आणि नयनाचा पाहुणचार करत असते रजनी. रजनी म्हणत असते की अहो कलाची आई, तुम्ही तर काही खातच नाही आहात, पोहे तरी खा, छान झाले नाहीत का पोहे? त्यावर संगीता म्हणते की नाही हो, छान झाले आहेत पोहे, पण माझं पोट भरलं आहे ना, म्हणून मी खात नाही. आणि तुम्ही किती काय काय केलं आहे? त्यावर रजनी म्हणते की अहो मी काहीच नाही केलं, हे सगळं तुमच्या लेकीने कलाने केलं आहे, खूप गुणाचे आहे कला. संगीता म्हणते की तुम्ही सांभाळून घेतात म्हणून आहे. एवढ्यात आबा येतात आणि रजनीला म्हणतात की रजनी, तुला भरपूर कामे आहेत ना, रोहिणी इथे मोकळीच उभी आहे, ती बघेल ना नैनाला आणि नैनाच्या आईला काय हवं नको ते. संगीता म्हणते की नाही आबाजी, काही नको आम्हाला. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, त्यांना सरबत दे. रोहिणी म्हणते देते आम्ही सरबत. संगीता म्हणते की आत्तेबाई, तुम्ही कशाला देतायत? त्यावर रोहिणी म्हणते की आपलं नातं जुळतंय ना आता, ते आता निभवायलाच हवं आणि मला नातं निभावता येतं, घ्या तुम्ही. आणि संगीताच्या साडीवरती सरबत सांडते आणि म्हणते की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मिसेस खरे, हातातनं ग्लास निसटला माझ्या, आता तर तुमची साडी देखील खराब झाली, काय करणार तुम्ही? संगीता म्हणते की नाही नाही ठीक आहे. आणि रोहिणी संगीताला हळूच म्हणते की एकतर तर ही स्वस्तातली साडी, त्यावर असे सरबताचे डाग, असं दिसणार आहे आता ते चांदेकरांचे विण होणार आहात तुम्ही. रोहिणी म्हणते की डोंट वरी, तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला माझी साडी देते. रोहिणी म्हणते की असंच कसं बसणार तुम्ही, चला माझ्यासोबत. कला येते तेवढ्यात आणि कलाला म्हणते की आई चल माझ्या खोलीमध्ये, माझी साडी नेस. अशी किती वेळ बसणार आहे? संगीता म्हणते अगं राहून दे, ठीक आहे मी. आबा म्हणतात की बरोबर बोलते कलाची आई कला. कला संगीताला म्हणत असते की आई नक्की ठीक आहेस ना तू? संगीता म्हणते हो बाळा, ठीक आहे मी, तू नकोस काळजी करू, तू तुझी कामं कर. आबा कलाला म्हणतात की सुनबाई सगळी तयारी झाली ना? त्यावर कला म्हणते की हो आबा, फक्त प्रसादाचा शिरा राहिला आहे, मी तो लगेच करायला घेते. ही कला किचन मध्ये निघून जाते. तिथे आलेले पाहुणे आबांना म्हणतात की हो आबासाहेब, तुमची सून हुशार आहे हा, या वर्षी प्रभू श्रीरामाच्या जन्माची तयारी तिनेच केली आहे वाटतं. रजनी म्हणते की हो आहेच हुशार कर, आणि तिने स्वतः पुढाकार घेऊन सगळी तयारी केली आहे, मी तिला काहीच सांगितलेलं नाहीये, बघा तरी किती छान सजवलं आहे तिने पाळणा. आबा संगीताला म्हणतात की काय कलाची आई, पोरीचं कौतुक बघून तुम्हाला आनंद झाला ना? संगीता म्हणते तसं नाही. आबा म्हणतात तसं कसं नाही, इतक्या समजूतदार आणि गुणी पोरीचं कौतुकच वाटलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही तुमच्या मुलीला खूप छान वाढवलं आहे. अहो कला कोणतं बी काम अगदी मनापासून करते, त्यासाठी खरंच तुम्हाला 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे. रोहिणी संगीतापाशी उभा असते आणि संगीताला हळूच म्हणते की चांगले संस्कार आहे म्हणून तुमची दुसरी मुलगी देखील आमच्या घरामध्ये शिरली आहे. आणि नैना मनातच म्हणत असते की नैना, ह्या घरात लग्न करून यायचं स्वप्न फायनली पूर्ण झालं तुझं, आता थोड्याच दिवसात तू ह्या घरची मालकीण असणार आहे. आता तू फक्त नैना आहे आणि आता थोड्याच दिवसांनी होणार आहे श्रीमंत नैना. हे सगळं बोलून नैनाला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे राहुल त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो. नैना तिच्या रूम मध्ये येते आणि मागून जाते त्याच्या आणि त्याच्या गळ्यामध्ये हात घालते आणि म्हणते की हाय नवरा. राहुल लगेच उठतो आणि नैनाला म्हणतो की तू तू इथे काय करतेस? नैना म्हणते की वाव, किती मस्त आहे माझी खोली. राहुल म्हणतो की काय म्हणाली? त्यावर नैना म्हणते की सॉरी, म्हणजे आपली खोली. नैना राहुलला म्हणत असते की मी आले नाही या घरामध्ये, मी स्वतः आपली रूम डेकोरेट करेल. राहुल नैनाला म्हणतो की तू जा बरं इथून, कोणी पाहिलं तर किती मोठा गोंधळ होईल, तुला कळतंय का? नैना म्हणते की काहीच नाही होणार, इनफॅक्ट आपलं आता लग्न होतंय आणि तुला आठवतंय का तू म्हणत होतास की आपलं लग्न खूप थाटामाटात व्हायला हवं, तुला वाजत गाजत मला ह्या घरामध्ये आणायचं, आता तुझं स्वप्न हे खरं होतंय, मला खूप भारी वाटतंय. आणि राहुलला मिठी मारते नैना.
तेवढ्यात रोहिणी येते आणि म्हणते काय चाललं आहे हे. राहुल लगेच नैनाला बाजूला करतो. रोहिणी चिडते आणि नैनाला म्हणते तू इथे काय करतेस आणि तुझी हिंमत कशी झाली राहुलच्या रूम मध्ये यायची. तिने तिचा हात धरते आणि तिला म्हणते की चल निघ इथून. नैना म्हणते की सोडा माझा हात. राहुल बघ ना ह्या काय करतायत, तू सांग ना यांना. राहुल रोहिणी राहुलला म्हणते की तुला तर मी नंतर बघते, आधी हिला बाहेर हाकलवते. आणि रोहिणी नैनाला ओढत बाहेर नेते. दुसरीकडे कला प्रसाद करत असते. साखर संपलेली असते. रजनीला विचारते की जास्तीची साखर कुठे ठेवलेली आहे. रजनी म्हणते वरती डब्यामध्ये ठेवलेली आहे. आणि कलाचा तिथे हात पुरत नाही. तेवढ्यात अद्वैत तिथून चाललेला असतो. रजनी अद्वैतला म्हणते की अद्वैत इकडे येतोस का जरा. रजनी म्हणते की माझी थोडीशी मदत कर ना प्लीज. अद्वैत म्हणतो की बोल ना काकी काय हवं आहे. कलाला तेवढं साखरेचा डब्बा काढून देतोस का, आमच्या दोघींचा देखील हात पुरत नाही तिथे, तू देशील का. त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आणि रजनी तिथून निघून जाते. अद्वैत साखरेचा डब्बा काढतो आणि कला पुढे नेऊन ठेवतो. कला अद्वैतला म्हणते की थँक्यू, पण कलाला डब्याचं झाकणच उघडत नसतं. अद्वैत म्हणतो की राहून दे मी खोलून देतो. अद्वैतला देखील उघडत नसतो. कला म्हणते की दे इकडे, दे लवकर. कला म्हणते की मी डबा धरते तू झाकण खोल. तेवढंच सरोज येते आणि ओरडते काय चाललं आहे तुमचं इकडे. आणि डब्याचं झाकण उघडतं आणि दोघांच्या हाताने त्या शिऱ्यामध्ये साखर पडते. आणि सरोज अद्वैतला म्हणते की अरे तू काय करतोयस हे तू. तेवढ्यात त्यांचे गेस्ट येतात तिथे आणि त्या म्हणतात की आज अगदी जोडीनं प्रसाद केलेला दिसतोय यावर्षी. आजच्या दिवशी हे दृश्य बघणं अगदी भाग्याचं आहे बरं का सरोज वहिनी. सांगतात की अरे अद्वैत, अरे प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचनी होते. आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी ते रावणाशी लढले. तूही तुझ्या बायकोच्या पाठीशी असाच राहशील याची खात्री आहे मला. पुढील भागात आपण बघणार आहोत सर्वजण पूजा करत असतात रामनवमीची. पूजा झाल्यानंतर त्याला सगळ्यांना प्रसाद वाटत असते. रोहिणी अद्वैतला खुणावून बाजूला साईडला बोलवते. रोहिणी अद्वैतला म्हणते की चांदेकर ज्या 2 ब्रँचेस ओपन होणार आहेत ना नवीन, त्याचा मालकी हक्क राहुलकडे द्यायचा. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.